प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. तिसऱ्या दिवशी पेत्र कैसरियास पोहोचला. तेव्हा कर्नेलिया आपल्या नातलगांना आणि इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेलिया सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, "उभे राहा, मीही मनुष्यच आहे." मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला. तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, "तुम्हाला ठाऊकच आहे की यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणे येणे ठेवणे हे त्याच्या रीतिरिवाजाविरुद्ध आहे. तथापि कोणीही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे. म्हणून मला बोलवल्याबरोबर मी काकू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?" तेव्हा कर्नेलिया म्हणाला, "आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी तिसऱ्या प्रहारी प्रार्थना करत होतो. तेव्हा पहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्या पुढे उभा राहून म्हणाला, 'कर्नेलिया, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलावून आण. तो समुद्राच्या काठी कातडे कमवणाऱ्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे. म्हणून मी आपणांकडे माणसांना तत्काळ पाठविले. आपण आला हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहोत." तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, "देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे." प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पेत्राचे पहिले पत्र यामधून घेतलेले वाचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मल व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला पुन्हा जन्म दिला. शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध असलेले तारण प्राप्त व्हावे म्हणून देवाची शक्ती तुमचे रक्षण करते. तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करीत असला तरी काही काळ तुम्हाला विविध संकटे सोसावी लागतील, यासाठी की अग्नीने परीक्षा करण्यात येणारा
नाशवंत सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान अशी तुमच्या श्रद्धेची फळे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी प्रशंसा, गौरवमान यास कारणीभूत व्हावी. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. आता तो दिसत नसता त्याच्यावर श्रद्धा ठेवता आणि त्या श्रद्धेचे पर्यावसान जे आपल्या जीवांचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्या गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आला तेव्हा 12 एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्यावर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात किडल्यांचे वण पाहिल्या वाचून, किडे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.